आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील विद्यार्थ्यांची हजेरी ह्या तारखेपर्यंत शिक्षण मंडळाचा खुलासा पत्र निर्गमित 21 जानेवारी 2026. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या 10वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले आहेत. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मंडळाच्या परिपत्रकानुसार येत्या 10वीची परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. मंडळ नियमावलीत नियम क्रमांक 41 व 88 नुसार नियमित विद्यार्थ्यांची प्रथम व द्वितीय सत्रातील उपस्थिती स्वतंत्रपणे किमान 75% असणे अनिवार्य आहे. उपस्थितीची गणना कशी होणार? प्रथम सत्र शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून 15 ऑक्टोबर 2025पर्यंत, द्वितीय सत्र 16 ऑक्टोबर 2025 ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीतील उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे. 75%पेक्षा कमी उपस्थिती असल्यास काय? ज्या विद्यार्थ्यांची दोन्ही सत्रातील उपस्थिती प्रत्येकी 75%पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज आवेदन रद्द असा स्पष्ट उल्लेख करून मंडळाकडे पाठवण्यात यावेत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देऊ नयेत व दिली असल्यास ती तात्काळ मंडळ कार्यालयाकडे जमा करावीत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 60% ते 75% उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सवलत. ज्या विद्यार्थ्याची दोन्ही सत्रातील उपस्थिती स्वतंत्रपणे 60%पेक्षा जास्त व 75%पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक करणे किंवा विद्यार्थ्याची नियंत्रणाबाहेर परिस्थिती असल्यास उपस्थिती समापित करण्याचा प्रस्ताव स्वीकारला जाणार आहे. मात्र हा प्रस्ताव मुख्याध्यापकाच्या स्पष्ट शिफारसीसह सादर करणे आवश्यक आहे. विलंबित प्रस्तावासाठी दंड. उपस्थिती समापित करण्याचा किंवा आवेदनपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव 5 फेब्रुवारी 2026 नंतर सादर केल्यास नैसर्गिक आपत्ती वगळता प्रति विद्यार्थी 1000 रुपये दंडात्मक शुल्क संबंधित शाळेकडून आकारण्यात येणार आहे. अपात्र विद्यार्थ्याबाबत मुख्याध्यापकाची जबाबदारी. मंडळ नियमावलीतील नियम 41 अन्वये अपात्र ठरवण्यात आलेल्या विद्यार्थ्याची प्रवेशपत्रे तात्काळ मंडळ कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे. अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले जाणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी. तसेच अपात्र विद्यार्थी परीक्षेला बसल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकावर राहील असा इशाराही मंडळाने दिला आहे. हा आदेश नाशिक विभागीय मंडळाने विभागीय सचिव MS देसाईने यांनी जारी केला असून याची माहिती राज्य पुणे मंडळ विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग तसेच संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी तसेच शाळा प्रशासनाने उपस्थितीबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नाशिक उच्च माध्यमिक विभागीय मंडळाचे महत्त्वपूर्ण 21 जानेवारी 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. उपस्थितीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण बघितलेले आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.